So hello friends, I am going to teach you subject English standard 6 fun and तारा with friends फन अँड गेम्स तारा विथ फ्रेंड्स या टॉपिकमधले मित्रांनो मागच्या काही दिवसापूर्वी मी तुम्हाला ह्यातील 3 प्रश्न दिले होते. तर मित्रांनो आता आपण चौथ्या प्रश्नापासून कंटिन्यू करणार आहोत. तर मित्रांनो फोर्थ क्वेश्चन आहे एनी नंबर ऑफ थिंग्स फॉर्म अ पेयर्स ऑर ग्रुप्स वन पर्सन सेज एनी नंबर फ्रॉम 1 to 10,000 अदर्स नेम सुटेबल ऑब्जेक्ट्स ऑर थिंग्स फॉर द नंबर. तर मित्रांनो इथे विचारलेले आहे की 1 ते 10,000 पर्यंत तुम्हाला कोणताही मनुष्य तुम्हाला 1 ते 10,000 पर्यंत कोणताही नंबर सांगणार. तर त्याशी जुळणारा शब्द म्हणजे तेवढे ते आहे तेवढ्या वस्तू किंवा त्या ऑब्जेक्ट ते तुम्हाला सांगायचं आहे. तर मित्रांनो एकच ऑब्जेक्ट किंवा थिंग म्हणजे वस्तू आपण सारखं 2 वेळा म्हटलो तर आपण या गेममधून आउट होऊ शकतो. तर मित्रांनो क्वेश्चन नंबर 5 आहे 1 word टू फिट देम ऑल. चूज ॲट लिस्ट 3 words फ्रॉम द बॉक्स अँड थिंक ऑफ समथिंग दॅट फिट्स देम ऑल. राईट डाऊन द मिनिंगफुल फ्रेज यू हॅव मेड. तर मित्रांनो इथे विचारलेले आहे एक तुम्ही शब्द मनात ठेवायचा आहे. त्या शब्दाची 3 अशी सूट होणारी शब्द निवडायचे. ती जर आपण निवडली आणि वाक्य तयार करायचं आहे अशी ते मित्रांनो तुम्ही 5 ते 10 वाक्य स्वतः तयार करून लिहू शकता. तर मित्रांनो इथे क्वेश्चन नंबर 6 आहे 5 beginnings but 1 end. फॉर्म ग्रुप्स ऑफ 5 to 7. चूज वन ऑफ द फॉलोइंग फ्रेजेस ॲट द एंड. इनॅक्ट द सेंटेन्सेस. राईट डाऊन एनी 5 of them. तर मित्रांनो हा क्वेश्चन असा आहे की कोणतंही असं शब्द येणार जो की क्रियापदाशी जुळीत आहे. तर हा क्रियापदाशी जुळीत असणारा शब्द त्यापासून तुम्हाला वाक्य बनवायचं आहे. तर मित्रांनो समजा ताराने विचारले स्विमिंग इन अ टँक. तर आय एम स्विमिंग इन अ टँक. शी इज स्विमिंग इन अ टँक. आय एम ऑल्सो स्विमिंग इन अ टँक. असं काही मित्रांनो तुम्ही वाक्य बनवू शकता पण त्याशी ते जुळणारा शब्द असला पाहिजे. तर मित्रांनो इथे क्वेश्चन नंबर 7 आहे यू आर आउट इफ यू से येस ऑर नो. फॉर्म अ सर्कल. आस्क अ क्वेश्चन टू द पर्सन नेक्स्ट टू यू. इफ ही ऑर शी ऑब्लिक शी. तर मित्रांनो जे तुम्हाला ते असं तिरकं जे बाण आहे ना त्याला आपण ऑब्लिक शिवाय म्हणू शकतो, ऑब्लिकसुद्धा म्हणू शकतो आणि ऑरसुद्धा म्हणू शकतो. ही ऑर शी आन्सर्स इट विथ येस ऑर नो दे आर आउट. अदरवाईज दे कंटिन्यू द गेम बाय आस्किंग अ डिफरंट क्वेश्चन टू द नेक्स्ट पर्सन. यू मस्ट नॉट रिपीट द क्वेश्चन्स. तर मित्रांनो हा असा एक गेम आहे जो की तुम्ही वेकेशन किंवा तुम्हाला एका दिवशी सुट्टी असली तर तुम्ही कोणाच्याही फ्रेंडसोबत हा गेम खेळू शकता. असा हा गेम आहे. तर मित्रांनो तुम्ही हा वेकेशनमध्ये खेळू शकता. तर मित्रांनो मी माझ्या व्हिडिओचा एंड करत आहे. पुढचे प्रश्न मी तुम्हाला या टॉपिकच्या 3rd व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. सो बाय मित्रांनो. सबस्क्राईब, लाईक अँड शेअर टू 6th standard स्टुडंट्स.